स्वर्गीय सुरेश मेढे आईवा यांच्या नावाने आपण पाहतोय रमाकांत मेढे यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे. 2 षटकार 200 रुपये. लगातार 2 षटकार जर ठोकले तर 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल रमाकांत मेढे यांच्याकडनं. सलामीची जोडी प्रज्वल म्हसेकर आणि प्रथमेश भोईर अशी सलामीची जोडी. पंचांचा इशारा देतोय सामन्याला सुरुवात. स्ट्राइक वरती आपण पाहतोय प्रज्वल, नॉन स्ट्राइक एंड वरती प्रथमेश. तर पहिलं षटक घालण्यासाठी गोलंदाज वैभव. पहिला बॉल अकुटेबाचा हा चेंडू होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगल्या प्रकारे चेंडू फील्ड करू शकलेला नाहीये सतीश धिंडा. चेंडू पर्यंत पोहोचला. 1 धाव कंप्लीट केली गेली. या एका धावेने आता धावफलकाला सुरुवात झालेली आहे. इथे बघा काय घडलंय, काय बिघडलंय. अपील झाली होती इथे. अपील फिटावून लावली गेली. एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. इथे बघा कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू काढा. क्षेत्ररक्षक होता तिकडे. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. गणेश झाटे तिकडे चेंडू सोबत खेळतोय. थोडस नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं त्या क्षेत्रात. 2 धावा इथे घेण्याची संधी मिळाली आणि या 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 3 या आकड्यावरती. 3 षटकाचा हा सामना आपण पाहतोय. पहिले 3 चेंडू टाकून झालेले आहेत. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. टॉस जिंकला होता वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी या संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इथे बघा खूप चांगली बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळते वैभव धिंडाकडनं. बघा ज्या प्रकारे दुसरा सामना त्यांनी जिंकला होता. 17 धावा डिफेंड केल्या होत्या आणि तिकडनं एनर्जी लेव्हल आहे ती थोडीशी वाढलेली आहे. कॉन्फिडन्स त्यांचा दुणावला आहे आणि काय जबरदस्त कामगिरी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. इथे बघा पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू होती. धाव घेण्याची संधी आहे. धावची संधी देखील निर्माण झालेली आहे. फलंदाज बाद होतोय प्रथमेश भोईर. बॅक टू द डग आउट. थँक्यू डीजे. चला नवीन बॅटर पाठवून द्या लगेच. चला नवीन बॅट्समन लगेच पाठवून द्यायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 3. बॉल टाकून झालेत सध्या आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती. बघा मोदी सरकार आपल्याला दाखवलं जात आहे स्क्रीनवरती. हिमांशू कॅमेरामॅन आहेत तिकडे. बघा हिमांशू कॅमेरामॅनची भूमिका तिकडे पार पाडतायत आणि सध्या आपल्याला मोदी यांचं डुप्लिकेट पाहायला मिळाला. ते सध्या देखील खुश झालेत. विराज नागली संघाचे सपोर्टर आहेत. आपण पाहतोय सूरज मेढे, स्वर्गीय सूरज मेढे यांच्या नावाने आपण पाहतोय रमाकांत मेढे यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेलं आहे. लगातार 2 षटकार 200 रुपये हे खेळाडूला दिले जातील. धावसंख्या झालेली आहे 3. शेवटचा बॉल मिसटायमिंग झालेला आहे. चेंडू हवेमध्ये. बाल्या नडगे पोहोचला आणि पकडला देखील. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. यश म्हसेकर बॅक टू द डग आउट. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा यश म्हसेकर कशा प्रकारे बाद झालेत. बॅकफूट वरती गेले आणि आपण पाहतोय बाल्या नडग्याने खूप चांगला झेल पकडला. नव्याने फलंदाज अविनाश सोनावणे
न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. खेळपट्टीवरती आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंड वरती असेल. स्ट्राईक वरती प्रज्वल मसेकर. दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहन धिंडा. पहिल्या षटकात वैभव याने फक्त 3च धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग त्यांनी केलेली आहे. 2 विकेट्स देखील आपण पाहतोय डाऊन झालेत पहिल्या षटकात. रोहन याचा वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू ते टाकलाय आणि आपण पाहतोय इथे एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. आता पूर्ण जिम्मेदारी असणार आहे ती म्हणजे प्रज्वल म्हसेकर या फलंदाजावरती. सलामीचा फलंदाज आहे. ते बघा चेंडू थोडासा पुढे ठेवला होता. सतीश धिंडा आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण बघा, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जास्त धावा मिळणार नाहीत, 1च धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 4 या आकड्यावरती. आपण पाहतोय या चौफे जर नजर फिरवली तर आपल्याला नागले संघाचे प्रेक्षक हे पाहायला मिळत आहेत. भरपूर मोठ्या संख्येने आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. सध्या तरी नागले संघ अडचणीमध्ये येताना दिसतोय. कोट्यापाचा चेंडू पूल करायचा होता, मात्र पूल पॉवरफुल होऊ शकलेला नाहीये कारण बॅट अँड बॉल कुठलाही संपर्क झालेला नाहीये. बॅट अँड बॉल भरपूर गॅप पाहायला मिळतोय. बघा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बॅट वरून फिरली. बाकीचं काम बाल्या जो पूर्ण करतोय, जो यष्टिरक्षक आहे. 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या झालेली आहे फक्त 4. इथे बघा मिसटायमिंग झालेला आहे. भावेश डोळे चेंडूच्या काळी पोहोचलाय. झेल ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालाय अविनाशाला. 2 धावा पण पूर्ण केल्यात. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि या पादाक्षणी 3री धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. बघा शेवटचा मॅच आहे आणि या शेवटच्या मॅच मध्ये या चुका ज्या आहेत त्या नक्की अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतायत ब्राह्मणगाव संघाला. आणि भावेशकडनं आपण पाहतोय की भरपूर मोठी चूक होताना आपण पाहिलेली आहे. 3 धावा इथे पण पूर्ण केल्या. धावसंख्या आता 7 या आकड्यावरती. बॉल टाकून झाले या षटकातील 4. ते बघा बॅटचा एज लागलाय. चेंडू फाईनली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. बाल्या तिकडे चेंडूच्या मागे धावत सुटला होता. 2 धावा तोपर्यंत घेण्याची संधी तिकडे मिळाली. या 2 धावाल्या 2 धाव्याने धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. 9 रन्स, 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल बाकी असेल. रोहन धिंडा देखील खूप चांगली बॉलिंग केली या षटकामध्ये. ऑन साईडला फटका केला आहे. सागर आहे तिकडे. सागर धिंडा चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील झालेली आहे. फेकी थोडीशी खराब झाली. बॅकअप साठी 4 क्षेत्ररक्षक आलेत आणि काय घडले पाहूया इकडे. दोनच धावा. बघा ज्या प्रकारे एफर्ट्स लावले होते अविनाश यांनी आपले विकेट वाचवण्यासाठी. बघा तिकडे 3 क्षेत्ररक्षक पोहोचले होते. बघा सुखरूप पोहोचलाय तिकडे अविनाश. बघा पहिल्या अटेम्प्ट मध्ये जर चेंडू यष्टांवर जर लागला असता कदाचित बाद होऊ शकला असता, कारण त्यावेळेस त्याची जी बॅट होती ती रेषेवरती होती. मात्र त्यानंतर बॅट त्याची पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचली. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 11 धावा. धावफलकावरती 11 धावा लागल्यात. आता शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी पाहूया कोण येतोय. तर कृष्णा येतोय. कृष्णा धिंडा ज्याने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे आपल्या संघाकरता. ड्रिंक्स ब्रेक देखील घेतला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पुष्पक पाणी पोचवतोय. बघा पाण्यासोबत एखादा कानमंत्र देखील पोहोचवलं असेल. इथे बघा फुलटा चेंडू आहे. फटका पूर्णतः फसलाय रोहन धिंडा चेंडूच्या खाली. आणि बघा खूप चांगला झेल इथे पकडलाय अविनाश सोनावणे. याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद झालाय.
अविनाश. थँक्यू डीजे. ज्या प्रकारे कामगिरी राहिली आहे नागली संघाची, संघ अडचणीमध्ये सापडलाय. प्रेक्षक देखील थोडेसे प्रेशर मध्ये आपण पाहतोय, नाराज झालेत प्रेक्षक देखील. मात्र आता प्रेक्षकांना खुश करण्यासाठी नव्याने बॅटर इन झालाय संघाचा संघनायक दीपेश पडवले. आता दीपेश याला चांगली फलंदाजी करावी लागेल. एक स्टायलिश फलंदाज आहे, स्टायलिश फटकेबाजी त्याला करावी लागणार आहे. आले आले आपण पाहतोय चेंडूला ऑन साईडला ऐकून काढलाय सतीश दिंडा. तिकडे एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. सतीश चेंडू चाच पडत होता तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावा आल्या. या 2 धावेने धावसंख्या आता 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या झालेली आहे 13. गडी बाद झाले 3. बॉल टाकून झालेत 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकामध्ये. या 4 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके जर आले तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो नागली संघाच्या माध्यमातून. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला भावेश टोले आलाय आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. आता दीपेश याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नव्याने बॅटर पुष्पक आलाय. पुष्पक कोदे. पुष्पक आपण पाहतोय पुष्पक कोदे न्यू बॅटर इन झालाय. इथे बघा पुष्पक याचा देखील फटका फसलाय. शतरक्षकाला चेंडूच्या खाली झेल ड्रॉप झालाय. तिकडे जीवनदान मिळालंय. 2 धावा इथे पळून पूर्ण झाल्यात. बघा शतरक्षक होता तिकडे. विश्वनाथ आले होते तिकडे. बघा विश्वनाथ आले होते आणि विश्वनाथ कडनं भरपूर मोठी चूक झाली आहे मी तर म्हणेन. कारण बॅकअप साठी हेमंत देखील आला होता. झेल ड्रॉप झाला. 2 धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धाव्याने धावसंख्या आता 15 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू बाकी त्या इनिंग मध्ये. ऑन साईडला फटका देखील गेला आहे. वैभव आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागणार आहे. एक सिंगलने धावसंख्या 16 या आकड्यावरती 16. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि आता स्ट्राईक वरती आपण पाहतो या प्रज्वल म्हसेकर याला. बघा प्रज्वल म्हसेकर सलामीचा फलंदाज आहे. एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे नागली संघाला. बघूया शेवटच्या बॉलवरचे धावा येतील त्या निर्णायक ठरतील या मॅच मध्ये. ते बघा मिस्टामिंग झालाय. भावेश आलाय आणि भावेशाने खूप चांगला झेल पकडलाय. बघा टक्कर झाली असती. सतीश देखील तिकडे पोहोचले होते. मात्र भावेशाने खूप चांगला झेल पकडलाय. अप्रतिम झेल. संपलाय प्रज्वल याचा देखील खेळ. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16. 17 धावांचं लक्ष ठेवलंय. बघा 17 धावा इथे बनवायच्या आहेत. या अगोदर आपण पाहतोय वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने 17 धावा डिफेंड केल्या होत्या आणि आता इथे 17 धावा त्यांना जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या आहेत. डोंगरची राणी माझी एक विराई, डोंगरची राणी
पावते हाकेल धावते सत्वाची सतवाई नवतन पावते हाकेल धावते सत्वाची सतवाई डोंगरची राणी माझी एक विराई डोंगरची राणी माझी एक विराई थँक्यू डीजे. चला बॅटर पाठवून द्यायचे आहेत. सलामीची जोडी पाठवून द्या. चला मंगलमूर्ती नागले टीम, आपण बाउंड्रीच्या चौफेर बसायचं आहे. संध्याकाळी तुम्हाला मेजवानी आहे इकडे. पियुष, चला मंगलमूर्ती नागले संघाचे खेळाडू व्हॉलेंटियर्स, आपण थोडस लांब लांब बसा. तुम्हाला संध्याकाळी मेजवानी आहे. विकास वल्वी यांच्याकडे तुम्हाला संध्याकाळी रात्री 8 वाजता इथे सोय होणार आहे. पियुष आणखीन लांब जाऊन बसायचं आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय. ब्राह्मणगाव संघाची पारंपरिक जोडी आपण पाहतोय. हेमंत आणि वैभव. पहिलं षटक हाताळण्यासाठी नागले संघाकडनं पुष्पक कोदे. 18 बॉल आणि 17 धावा. पहिला बॉल तेज तर्रार वेगवान चेंडू टाकलाय, मात्र पंचांनी सांगितलंय वाईट बॉल आणि लगेच रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय. व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉलने सुरुवात झालेली आहे. एक्स्ट्रा धावेने सुरुवात झालेली आहे. ते बघा चांगला ऑफ ड्राईव्ह इथे केलाय चेंडूला. शतरक्षक आहे तिकडे, मात्र त्याच्याकडनं थोडासा मिसफिल्ड आपण होताना पाहिलेला आहे. चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय खणखणीत चौकार. 4 धावा. बघा स्लॉट मध्ये चेंडू होता आणि काय कडक शॉट इथे लगावलेला. हेमंत आणि प्रज्वल होते तिकडे आणि प्रज्वल कडनं भरपूर मोठा मिस्टेक झालेला आहे. बघा खूप चांगला चेंडू इथे टाकला गेलाय. कमबॅक करतो इथे गोलंदाज पुष्पक. धावसंख्या झालेली आहे 5. मॅच जिंकण्याकरता अजूनही 12 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहे तिकडनं. इथे बघा यष्टांच्या मध्ये सापडला. यस फिंगर ऑफ फलंदाज बाद. हेमंत याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. बघा आता नागले संघाला जर हा सामना जर जिंकायचा असेल तर विकेट्स आणि डॉट बॉल हे सातत्याने घ्यावे लागणार आहे. ते बघा 1 विकेट तर मिळालेली आहे. हेमंत धिंडा हा बाद होऊन माघारी परततोय. माथ्यात फुले पुरे कांदोला भरल्यात माथ्यात फुले पुरे कांदोला भरल्यात थँक्यू डीशी. रोहन धिंडा न्यू बॅटर इन झालेला आहे. रोहन ते बघा खूप चांगला चेंडू. काय जबरदस्त बॉलिंग इथे होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. फलंदाज बाद होतोय.
बॅटचा हलकासा एज लागलाय आणि पंचांनी सांगितलंय की हा फलंदाज बाद आहे. तोला भरल्या दादे मला नवरो केले हे रे दादे मला नवरो केले हे रे कडसोला पोरे तुला नवरो केले कडसोला पोरे तुला नवरो केले दादे मला नवरो केले हे रे दादे मला नवरो केले हे थँक्यू डीजे. बघा मोक्याच्या क्षणी विकेट मिळालेली आहे. विकेट म्हणजे नागले संघ पुनरागमन करतो या मॅच मध्ये. जर एखाद्या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार जर ठोकले तर रमाकांत मेडे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. इथे बघा भावेशाने खूप चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एका टप्पा घेत हा चेंडू सरळला बाउंड्रीच्या बाहेर निघून गेलाय. भावेश ढोलेच्या बॅट मधून निघालाय. खणखणीत चौकार 4. शहरान शहरा फिरलीला पोरे नाही मिळे तू दैवा ओव्हर नाही मिळे तू दैवा थँक्यू. बघा तिकडे विहिरीवरती काही प्रेक्षक बसलेत तिकडे. बघा मॅचचा आनंद घेत आहेत. आणि हिमांशू आणि कव्हर केले तिकडे. आमचा नवीन कॅमेरामॅन आहे हिमांशू. बघा विलास तिकडे थोडीशी स्माइल देतात तिकडे. संकेत दिले. चला मॅचच्या दिशेने जाऊया. या चौकाराने टार्गेट जर बघितलं तर थोडासा पुढे जाताना दिसतोय. 9 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे पुन्हा एकदा खूप चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पकडला जाईल. यस पकडलाय. जितेशने हा झेल पकडलाय. भावेश डोळे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. बघा विकेट आणखीन एक विकेट मिळालेली आहे. पहिले षटक पुष्पक याचं 9 धावांचं आपण पाहतोय आणि 3 गडी देखील त्याने बाद केलेले आहेत. आता 12 बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 8 धाबींची आवश्यकता आहे. नव्याने फलंदाज बाल्या नडगे हा नव्याने फलंदाज येतोय. बघा वैभव दिंड्याने जर षटकार जर मारला तर नवनाथ गहिला यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नंतर रमाकांत मेडे यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे 2 षटकारांसाठी. ते बघा फक्त हलक्याने चेंडू देखील काढला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न बघा चांगले क्षेत्ररक्षण झाले. फेकी देखील चांगली झाली होती आणि या 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. बघा एक लिटल छाप आपण पाहतो तिकडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्याने केलं. मात्र 2 धावा तो थांबवू शकणार नाहीये. बघा आता सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना वैभव दिंडा त्याला देखील माहिती आहे सिंगल डबलने देखील आपण हा मॅच जिंकू शकतो. आणि आता सिंगल डबल वरती जास्त भर देत असताना 11 बॉल मॅच जिंकण्याकरता 6 धाबींची आवश्यकता आहे. ते बघा फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. एक धाव तर कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय. फेकी झालेली आहे. बाल्या अडचणीमध्ये सापडलाय. मात्र पंचांनी सांगितलंय नॉट आउट. 2 धावा या कंप्लीट झालेल्या आहेत. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स ते पाहायला मिळाली वैभव आणि बाल्या याची. बघा पुन्हा एकदा आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. चांगले क्षेत्ररक्षण झालं तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. फेकी बघा थोडीशी उशिराने आली होती तिकडे. बघा थोडासा उशिराने यष्टानं हा चेंडू लावलेला आहे. बघा अगोदर ज्यावेळेस जर चेंडू आला त्यावेळेस जर लावला असता कदाचित विकेट मिळाली असती. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो या खाली क्षेत्र आहे. खाली क्षेत्रामध्ये हा चेंडू ते खेळून काढला गेलाय. पुन्हा एकदा 2 धावा. बघा सेन्सिबल क्रिकेट. जबरदस्त क्रिकेट इथे वैभव करणं आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा 2 धावा इथे बोलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 2 धावेंची आवश्यकता आहे. लक्षात घ्यायचं आहे जोपर्यंत पंच तुम्हाला
आतमध्ये बोलवत नाही तोपर्यंत कुणी आतमध्ये जायचं लक्षात घ्या. खोलवर टप्प्याचा चेंडू, इथे चेंडूला खोदून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झाले. राजेश आहे तिकडे, राजेश भोईर. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आता पाहतोय 16 धावा. स्कोर इज लेवल. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 8 बॉल मध्ये अजूनही एका धावेची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. बघा 8 बॉल मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. अविनाश इथे बघा फुलटॉय चेंडू आणि अशा प्रकारे विजयी धाव इथे मिळालेली आहे. आणि अशा प्रकारे आपण पाहतोय हा सामना इथे जिंकलेला आहे वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने. आणि बघा भरपूर वर्षानंतर एक ट्रॉफी आता ते आपल्या गावामध्ये घेऊन जाणार आहेत आणि त्याचा हा जल्लोष इथे आपण पाहतोय. बघा तीन वर्षानंतर पहिली ट्रॉफी ती आपल्या नावावरती त्यांनी केलेली आहे. अभिनंदन 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 वाघोबा स्पोर्ट्स ब्राह्मणगाव बी संघ. चला हँडशेक करायचा आहे. चला हँडशेक करा. Bravo, DJ, bravo, DJ, bravo, champion, 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 champion. Everybody knows say bravo, a champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion, Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Folland is a champion, Lara is a champion, Gayle is a champion. Don't forget Michael Jordan, Obama a champion, Mandela a champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion.